नमस्कार. आज 2 जानेवारी. आजच्या दिवशी अनेक घटना देश विदेशात घडल्यात, ज्यांची इतिहासात नोंद घेण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचे 2 जानेवारीचे दिनविशेष. 2 जानेवारी 1954 रोजी देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न आणि दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण यांची पहिल्यांदा घोषणा करण्यात आली. त्याची सुरुवात तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली होती. 1955 नंतर या नागरी पुरस्कारांची नावं बदलून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशी करण्यात आली. 1954 मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी, माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांना पहिला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 2 जानेवारी 1991 रोजी जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरी पंडित ASI ओंकारनाथ यांचं जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलं. खरं तर 14 सप्टेंबर 1989 रोजी टिकलाल टप्लूच्या हत्येनंतर पुढच्या एका वर्षात काश्मीर खोऱ्यातून लाखो काश्मीरी हिंदूंना पलायन करावं लागलं होतं. फारुख अब्दुल्ला यांचं राज्यातलं सरकार हिंदूंना संरक्षण देण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं होतं. पण काही हिंदू कुटुंब कुठल्याही दबावाखाली दहशतवाद्यांसमोर झुकायला तयार नव्हती. ASI ओंकारनाथ हे अशा लोकांपैकीच एक. दहशतवादी संघटना सतत त्यांना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात होत्या. त्यानंतर 2 जानेवारी 1991 रोजी या दहशतवाद्यांनी ASI ओंकारनाथ यांचं अपहरण केलं. त्यानंतर त्यांच्याबाबत कोणालाच काही कळू शकलं नाही. दहशतवाद्यांनी ओंकारनाथ यांची गोळ्या घालून हत्या केल्याचं नंतर सांगण्यात आलं. त्यांचं कुटुंब मात्र अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. 2 जानेवारी 2016 रोजी पंजाबमधल्या पठाणकोट इथे असलेल्या हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या दिवशी पहाटे 3:30 वाजता दहशतवादी शस्त्रांसह एअरबेस स्टेशनमध्ये घुसले. या हल्ल्यात एअरबेसमधल्या 7 सुरक्षा कर्मचाऱ्यांना हौतात्म्य पत्करावं लागलं, तर सुमारे 37 जण जखमी झाले. मात्र हल्ला करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांना आपल्या लष्करानं ठार केलं. जैश ए मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर आणि त्याचा भाऊ रौफ यांच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात आला होता. तर या हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी शाहिद लतीफ होता. मसूद अझहर हा तोच दहशतवादी आहे ज्याची 1999 मध्ये कंदाहार विमान अपहरण प्रकरणात भारतीयांच्या सुटकेच्या बदल्यात सुटका करण्यात आली होती. 11 ऑक्टोबर 2023 रोजी शाहिद लतीफ याची पाकिस्तानमधल्या सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात लतीफचे 2 साथीदारही मारले गेले. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 2 जानेवारी 2024 हा या वर्षातला दुसरा दिवस आहे आणि आज मंगळवार आहे.